नमस्कार. प्रशांत वनकुरी युट्यूब चॅनलवर आज आपलं स्वागत आहे. आज आपल्या बरोबर आहेत शोन प्रधान सर. नमस्कार सर. नमस्कार. शोन प्रधान सरांचं MBA झालेलं आहे. ते गेली 15 वर्षापासून ह्या फील्ड एआय. आज आपण एआय बद्दल थोडीशी माहिती सरांकडून घेणार आहेत. एआयची आज काळाची गरज आहे आणि एआय हे सरांनी जो कन्सेप्ट मला जस्ट सांगितला, आम्ही चर्चा झाली, बरेच दिवसापासून आम्ही चर्चा करत आहोत की लहान मुलांपासून म्हणजे एज लिमिट काय असावं, जेवढ्या लवकर एआयचा नॉलेज, बेसिक नॉलेज त्यांना वर्कशॉप कसं घेता येईल, ह्या सगळ्याबद्दल सर आज तुम्ही थोडक्यात माहिती जर दिली तर आमच्या प्रेक्षकांसाठी बरं होईल. चालेल. माझ्या कंपनीचं नाव आहे सारथी स्ट्रॅटेजीज. मी पुण्याला असतो. सध्या माझं 10-10 दिवसाचे वर्कशॉप चालू आहेत. जसं आपण समर कॅम्पमध्ये मुलांना ड्रॉइंग शिकवायला पाठवतो, सेम वे आम्ही विचार करतोय की लहान मुलांसाठी आता एआयचे वर्कशॉप्स घ्यावे. त्याच्यात ते एआयचे व्हिडिओज बनवायला शिकतील. एआयचे व्हिडिओज म्हटलं तर ॲनिमेशन. आता लहान मुलं सुट्टीमध्ये कार्टून्स बघतात, दिवसभर इंस्टाग्रामवर असतात. आपण त्यांना अडवू शकत नाही. आपण त्यांना रागवलं तरी ते मग ते बाहेर खेळायला पण जात नाहीत. मग अशा प्रमाणे आपण त्यांना एआयची आवड निर्माण करू शकतो. प्लस आता तर शाळेमध्ये पण एआयचे सब्जेक्ट्स हळूहळू इंट्रोड्यूस होत आहेत. पण आता आम्ही कसं शिकवतो, त्याच्यात आम्ही 10 दिवसाचा वर्कशॉप घेतो. ऑफलाईन असून दे, ऑनलाईन असून दे. सध्या मी इचलकरंजीमध्ये आहे. ऑफलाईन माझे वर्कशॉप चालू आहे तिथं. प्लस आम्ही ऑनलाईन पण घेतो. झूम नाही तर गुगल मीट वरनं आम्ही शिकवतो. आम्ही बेसिकली स्टोरी टेलिंग पासून चालू करतो आणि त्याच्यानंतर स्टोरीवरनं स्क्रिप्टिंग कशी करायची. स्क्रिप्टिंग केल्यानंतर आपला जो लहान मुलगा जो इमॅजिन करतो आणि त्याच्यावरती स्टोरी लिहितो, आणि ती स्टोरी लिहिल्यानंतर त्याचा एक कॅरेक्टर असतो. एक तर हिरो असेल, सुपरमॅन, आपण एक्झाम्पल घेऊ सुपरमॅन. तर सुपरमॅन असतो आणि विलन असतो. तर सुपरमॅन कसा दिसायला पाहिजे त्याच्या ह्याच्याप्रमाणे, तर आम्ही त्याप्रमाणे आम्ही सुपरमॅन चं कॅरेक्टर डिझाईन करायला सांगतो. तो एआय थ्रू असतो सगळा. मग त्याच्यानंतर ते सगळं झाल्यानंतर आम्ही त्याला प्रॅक्टिकली व्हिडिओज कसे बनवायचे, ते पण ॲनिमेशन मधले, त्या ॲनिमेशन मधले व्हिडिओज कसे बनवायचे आम्ही ते सगळं त्याला सांगितलं जातं. आणि ज्या ह्या वर्कशॉपमध्ये येतात त्या मुलांना आम्ही पार्टिसिपेशन सर्टिफिकेट्स पण देतो. ॲज वेल ॲज आम्ही त्यांना सगळं मदत करतो. म्हणजे त्यांना गायडन्स प्रॉपरली दिली जाते. आणि हा 10 दिवसाचा वर्कशॉप असतो. 1.5 तासामध्ये आम्ही संपवतो. मुलं 3री नंतर ते 10वी पर्यंत आहे. 11वी 12वी असेल या ग्रॅज्युएशन असतील, काही प्रॉब्लेम नाही. ते कधी एज लिमिट नसते याला. फक्त ग्रास्पिंग पॉवर लहान मुलांची जरा जास्त चांगली असेल तर ऐकून घेण्यासारखे असतात. म्हणून आम्ही त्यांना टार्गेट करतो की बाबा की त्यांच्या ह्याच्यात एआयचं जरासं आवड निर्माण होऊ दे. आणि त्यांना आत्ता कसं आहे की माझ्या हिशोबाने तर मला माहिती आहे की सगळी मुलं आजकाल इंजिनिअरिंग असून दे, कुठली पण फील्ड असून दे, एआय वापरतात. पण एआय कसं वापरलं जातो ते अजून कोणाला अजून माहित नाहीये. शार्पनेस नाही म्हणजे बेसिक. मला माझ्या माहितीनुसार बेसिक सुद्धा अजून आम्हालाच माहिती नाही बऱ्यापैकी. तर लहान मुलांना तर खूप गोष्ट आहे. आपण फक्त ऐकतो की एआयचा जमाना, एआयचा जमाना, पण काय कुठून म्हणजे रेडीमेड ऍप्स घेणं आणि एक गुरु असणं. म्हणजे कुठेतरी मी काहीतरी व्हिडिओ बघितलं, गुगलला सर्च केलं, इकडून तिकडून बघण्यापेक्षा माझा एक अनुभव आहे की एक प्रॉपर जर गुरु असेल आणि प्रॉपर मार्गदर्शन असेल तर तो त्यात एक एक्सपर्ट व्यवस्थित त्याला एक दिशा मिळू शकते. आणि चुकीचं काय करण्यापेक्षा एक योग्य मार्गदर्शन असलेलं कधी चांगलं. हो, कधी पण. आता एक्झाम्पल सांगतो. मुलं जे असतात, इव्हन मोठी लोक, नॉर्मली जेव्हा मी एआय शिकलो त्याच्या आधी मी पण तसंच करायचो. मी फोटो काढायचो आणि मी सांगायचो मला ह्याचं सोल्युशन दे. पण मला माझे कॉन्सेप्टच क्लिअर नसतील तर मला ते सोल्युशनचं पण चॅट जीपीटी असून दे, तुम्ही जेमिनाय वापरताय, परप्लेक्सिटी वापरताय, इव्हन आता क्लाउड आलंय, तुम्ही कुठलं पण प्लॅटफॉर्म वापरा एआयचा, पण तुम्हाला तुमचे कॉन्सेप्टच क्लिअर नसतील तर तोपर्यंत तुम्हाला लक्षात येत नाही. तेच शिकवलं जातं की एआय मध्ये तुमचे कॉन्सेप्ट कसे क्लिअर करायचे. त्याच्यानंतर तुम्ही ते एआयचा उपयोग चांगल्या प्रमाणे करू शकता. आत्ता बघायला गेलो तर आपण नो डाऊट आपले हे असं आपले चॅनल जे बघणारे असतील ते पण एआय वापरतात, पण ते पण नॉर्मली 20% 30% वापरू शकतात. त्यांना वाटत असते आपण 100% वापरतोय. नाही, आपण 100% एआय अजून वापरत नाहीये, कोणच वापरत नाहीये. मग आमचं म्हणणं आहे की 100% एआय वापरायसाठी तुम्हाला व्यवस्थित एआय मध्ये काय काय करायला लागतं, त्याचे सेटिंग्स, त्याचे पर्सनलायझेशन सेटिंग्स असतात, ते सगळं केल्यानंतर काय काय आपल्याला मदत होती ते सगळं तुम्हाला लक्षात यायला पाहिजे. त्याचं काम आम्ही करतो शिकवायचं. पण सध्या आम्ही इथं वर्कशॉपसाठी आलोय. आम्ही 10 दिवसाचा लहान मुलांसाठी वर्कशॉप घेतोय. 27 तारखेपासून माझं उद्या
इथं सांगली शाळेमध्ये माझा वर्कशॉप चालू आहे. इथे तातासाहेब मुसे महाविद्यालयाबरोबर त्यांच्याबरोबर माझं हे आहे, कोलॅबरेशन आहे. त्यांच्याबरोबर आम्ही 10 दिवसाचा वर्कशॉप चालू आहे. आत्ता माझं इचलकरंजीमध्ये आयडियल इंग्लिश मिडियम स्कूल बरोबर पण चालू आहे. पुण्यामध्ये पण माझे 2-3 ऑनलाईन क्लासेस झाले. मग त्याच्यानंतर हळूहळू मग पुढे आलं की आपण आता वाय नॉट सांगली कोल्हापूर, मी सांगलीचा आहे, तर आम्ही सांगली कोल्हापूर ह्या डिस्ट्रिक्टमध्ये पण जाऊन आपण करू शकतो आणि इकडच्या मुलांना जास्त गरज आहे. आणि सर समजा इन केस हा तुमचा म्हणजे जे काय एखादा सोसायटी आहे, बिल्डिंग आहे किंवा शाळेतली मुलं किंवा पर्सनली लोक, काही सोसायटीची 15-20 लोक समजा मुलं तयार झाली एखाद्या सोसायटीमध्ये, तर तुम्ही आपण एक त्यांना वर्कशॉप ठेवू शकतो का? असं तुम्ही पर्सनली जाऊन गाईड करू शकाल? हा, नक्की करू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. फक्त तुमच्या ज्या सोसायटीमध्ये एक कम्युनिटी हॉल असेल, नाहीतर ऍटलिस्ट पार्किंग एरियामध्ये पण मला व्यवस्थित आपल्याला अरेंज करता आलं तर आपण अरेंज करू शकतो. तुमचा सगळा सेटअप किंवा टीम किंवा ते काय तुमचा कोर्स म्हणजे ऑनलाईनच शक्यतो असणार आहे ना? नाही, माझं कसं असते, ऑनलाईन मध्ये आम्ही ऑनलाईन मध्ये आणि ऑफलाईन मध्ये एक फरक आहे. ऑनलाईन मध्ये आम्ही गुगल मीट नाही तर झूम मध्ये त्यांना मुलांना आपण बोलवून पार्टिसिपेट करून आपण त्यांना शिकवलं जातं. पण ऑफलाईन मध्ये कसं फेस टू फेस असतं. फक्त माझं आम्ही प्रोजेक्टरवर आम्ही आमचा लॅपटॉप कनेक्ट करतो आणि त्याच्यावर आम्ही त्यांना शिकवलं जातं की त्यांनी कसं करायचं आणि त्यांना स्टेप बाय स्टेप शिकवलं जातं की बाबा पहिला एसे म्हणजे काय. आता शाळेत सगळ्यांना माहिती आहे आपला एसे काय असतो, बरोबर, पण लोकांना लक्षात येत नाही की एसे आणि स्टोरीमध्ये फरक आहे. बरोबर. आम्ही तो कॉन्सेप्ट क्लिअर करतो की बाबा एसे आणि स्टोरी हा फरक आहे. मग स्टोरी जेव्हा तुम्हाला येते, मग त्याच्यानंतर तो एआय मध्ये पॉलिश कसा करायचा आणि त्याच्यानंतर त्याला सीन वाईज, जसं आपण पिक्चर मध्ये बघतो, इंट्रोडक्शन, हिरोचं इंट्रोडक्शन झाला, मग विलनचं, त्यात तसं आपल्याला एक स्क्रिप्टिंग केली जाते, त्याला आपण स्क्रिप्टिंग म्हणतो. आणि सीन म्हणणं, सीन वाईज आम्ही त्यांना एक व्यवस्थित स्क्रिप्ट तयार केली जाते. मग त्या सीन वाईज आपण कॅरेक्टर्स असतात, ते कॅरेक्टर्स डिझाईन केले जातात. मग त्याचा स्टोरी बोर्ड तयार केला जातो आणि मग त्याच्यानंतर आपण एआयच्या टूल्स मध्ये जाऊन आपण तो व्हिडिओज बनवतो. आता आम्ही वर्कशॉपमध्ये बेसिकली ChatGPT, जेमिनाय आणि गुगलचाच फ्लो मध्ये व्हिडिओज बनवायला शिकवतो. कारण फ्लो हा कारण याच्यासाठी निवडला गेला, कारण फ्लो मध्ये कसं आहे की फ्लो जरासा लहान मुलांसाठी इझी पण आहे आणि प्लस पॉकेट फ्रेंडली पण आहे, की पॅरेंट्सला मोस्टली जास्त पैसा त्याच्यात खर्च करायची गरज लागत नाही. तुम्हाला पहिल्यांदा 600 क्रेडिट्स मिळतात, त्याच्यानंतर ते संपल्यानंतर तुम्हाला दिवसाला 50 क्रेडिट्स पण मिळतात फ्रीमध्ये गुगलकडनं. हा, अगर तुम्हाला मोठंच काय तर त्याच्यात करायचं असेल तर तुम्हाला त्याचे रेंज पण आहेत गुगलचे, ते तुम्ही परचेस करून पण पुढं तुम्ही स्वतःचं युट्यूब चॅनल करून त्याला मॉनिटाईज पण करू शकता. पण शक्यतो मी लहान मुलांसाठी नाही म्हणत. लहान मुलांनी ऍक्च्युली लहान मुलांना एक एआय बद्दल माहिती मिळावी, बेसिक नॉलेज यावं आणि भविष्यात त्यांनी जरा जास्त डीप नॉलेज घेण्यासाठी. आणि आता जे समजा हे बेसिक जरी आलं तर ते स्वतःच असं एक क्लिप वगैरे बनवू शकतील ना आरामात तुमच्या म्हणजे वर्कशॉप मधून? हो, चालेल. काय त्यांना रिटर्न्स मिळणार हे थोडक्यात जरा? आता मी पाहिलं तर मी माझ्या जे एक्झिस्टिंग स्टुडंट्स आहेत, ज्यांनी शिकलेले आहेत आणि ते शिकतात, त्यांचे व्हिडिओज मी सरांना शेअर करीन, ते तुम्हाला युट्यूबवर शेअर करतील ते कशा प्रमाणे बनवतात. तुम्ही व्हॉट्सअपला नंबर शेअर करा, आपण त्याच्यावर शेअर करू. हो, चालेल. मी नंबर व्हॉट्सअपला पण शेअर करेन तुम्हाला, तुम्ही डायरेक्ट मला डीएम करा. नंबर मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकेन, कोणालाही सरांशी कॉन्टॅक्ट करायचं असलं तर तुम्ही. मी माझा पण नंबर टाकीन, माझा अल्टरनेट ऑफिसचा पण नंबर ठेवीन, ते पण करीन. चालेल. तुम्ही आज वेळ काढून आणला आमच्या चॅनलला, एवढी माहिती छान दिली त्याबद्दल आभारी. चालेल, थँक्यू.